चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर शत्रूही अहिमहीच्या चढत्या बळानं तुटून पडत होते. रायगडाच्या अभेद्य तटबंदी सारखीच स्वतःच्या देहाची तटबंदी पावनखिंडीत उभी करून झुंजणारे हे बाजीप्रभू देशपांडे. देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथं घडला. या पावनखिंडीत बाजींच्या देहाची चाळण उडाली होती. रक्ताचे अर्घ्य ओसंडत होते. प्रत्येक अर्घ्य विन्वित होता, स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो. इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात आणि मग त्या इतिहासाचं कोड कौतुक गाण्यासाठी आपोआप झंकारून उठतात. शाहिराची डब तुंतुणी आणि थरारून उठते महाकवीची नवनवोन्मेष शालिनी लेखणी. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून कविराज भूषणांची प्रतिभा गंगासागराप्रमाणे उफाळून आली.
वृंद कहा अरुचंद कहा सरजा जस लागे कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सरजा जस लागे बलराम कहा रन में अनुरागे राम कहा निज राम कहा बलराम कहा रन में अनुरागे शिवराज के आगे बाज कहा मृगराज कहा बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे आज कहा मृगराज अति साहस में शिवराज के आगे शिवराज के आगे